शेतकऱ्यांना कदाचित हे नसेल. आमची मागणी काय होती, आम्ही जेव्हा विधानसभेत बोलत होतो की तुम्ही आम्ही जे त्यांच्यावर अन्याय केले ते वाल्मिका कंपनी त्या सगळ्यांना तक्रार नोंदवते. त्यामुळे अनेक कुटुंबियांनी फोन केला. आता हे महादेव मुंडेचं प्रकरण आहे, त्याच्या बायकोने पहिल्यांदा माझी संपर्क साधला की असं असं आहे, ताई तुम्ही बोला आम्ही उभा राहतो. तसे अनेक प्रकरण आहेत. त्यामुळे हा स्कोप जोपर्यंत काही वाढत नाही ज्युडिशियल इन्क्वायरीचा, तोपर्यंत कोणालाच नाही मिळणार. इथे अन्यायग्रस्त लोकांची मालिका आहे. तिथे रामकृष्ण मांगर यांच्या 12 शैक्षणिक संस्था होत्या. त्या 12 शैक्षणिक संस्था 18 शैक्षणिक संस्था वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेला पाठवायच्या होत्या आणि म्हणून यांच्यावर खोट्या केसेस दाखल केल्या. म्हणजे मला लाल वाटते, मी एसपीला दर आठवड्याला 3-4दा फोन करायचो कि साहब झूठा केस है, बेचारे बुढ़ा बुढ़ी घूम गए भाग ले इधर से उधर, उनको आप अगर झूठा बोलते तो 2 मिनट में छूट जाएगा. ते करायला त्यांना 3 महिने घेतले. अशा खोट्या केसेस वाटतं ते झालं 2 वर्षांनी वाटतं ते झालं. म्हणजे खास करून ह्या 2.5 वर्ष मागची गेली सरकारची, त्याच्यामध्ये हे धुमाकूळ झालं. त्यामुळे जोपर्यंत ते सगळं ज्युडिशियल इन्क्वायरीच्या चौकटीत येत नाही तोपर्यंत काही कोणाला न्याय मिळणार नाही आणि असंच प्रकरण दाबली जातील. आणि जे पोलीस इथे होते त्या पोलिसांची ताई म्हणजे या गावकऱ्यांचा पण ती इच्छा असेल, त्याच्यातला एकही पोलीस जिल्ह्यात राहता कामा नये ना. नोकरीच्या बाहेर गेला पण नाही, यांना म्हणजे काढूनच सध्या जिल्ह्याच्या बाहेर पाठवा, सध्या तरी जिल्ह्याच्या बाहेर पाठवा. आता तो प्रशांत महाजन 2 केसेस दाखवले त्याच्या. त्या बाटवंडर केस मध्ये पण त्यांनी वाल्मिकला मदत केली. वाल्मिक आरोपी आहे, तरी तो आठवड्यात एकदा 2दा 3दा दिल्यावर जेव्हा चहाला बसायचा. वाल्मिक आरोपी असतात. बिसंबरी केली त्यांनी, नंतर बिसंबरी केली. पण म्हणजे अशा पद्धतीने कुठलं हे असतं यार. आता मी मगाशी सांगितलं कैलास फडची कस, कैलास फडचं नाव नाही का, मग एसपी कसं काय कैलास फडचा मुलगा म्हणून एफआयआर करतो. म्हणजे स्टाईल आहे यांची आणि हे सगळं वर्ण मॅनेज होतं. आणि जोपर्यंत काही वगैरे असं बोलत नाही की तुम्ही ज्युडिशियल इन्क्वायरीचा स्कोप वाढवा आणि त्याला फ्रंट ऑफ रेफरन्स मध्ये ते आणा की ज्यांना तक्रार करायची असेल त्यांनी जजला तक्रार करावी, तरच एवढी. नाही तर मग असंच एक मर्डर झाला पुढे मर्डर होतच राहतो.